नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सायन्स 1 मधला 4th चॅप्टर आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा सुरुवात करायची आहे 4th चॅप्टरला. या चॅप्टरमध्ये 3 पॉईंट्स आपल्याला अभ्यासायला दिलेले आहे. एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, त्यानंतर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, असे 3 पॉईंट्स अभ्यासाला दिलेले आहे. या 3 पॉईंट्सचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. या पॉईंट्सचा अभ्यास करण्या अगोदर कॅन यू रिकॉलमध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहे, विच इज रिलेटेड टू अवर डे टू डे लाईफ. कॅन यू रिकॉल? फर्स्ट क्वेश्चन इज, how do we decide that a given material is a good conductor of electricity or is an insulator? क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, how do we decide that a given material is a good conductor of a electricity or is an insulator? गिवन मटेरियल जे आहे ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे की इन्सुलेटर आहे, हे तुम्ही कसं डिसाईड कराल, असा क्वेश्चन विचारलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर देण्यापूर्वी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इन्सुलेटर, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हा टॉपिक आपण लास्ट स्टँडर्डमध्ये किंवा या अगोदर येणाऱ्या क्लासेसमध्ये अभ्यासलेला आहे. त्यामध्ये गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणायचं आहे किंवा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणायचं आहे, ज्याला आपण इन्सुलेटर म्हणतो, तर याचा अभ्यास यापूर्वी केला होता. त्यामधला डिफरन्स आपण पाहिला होता गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीमधला. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर कशाला म्हणू आपण किंवा बॅड कंडक्टर कशाला म्हणू, तर ज्यामधून करंट फ्लो इझिली होतो त्या मटेरियलला म्हटलं जाते गुड कंडक्टर. करंट इझिली फ्लो होतो किंवा चार्ज फ्लो होतो, करंट फ्लो करतो किंवा चार्ज फ्लो करतो, त्या मटेरियलला म्हटलं जाते गुड कंडक्टर. आणि ज्यामधून करंट फ्लो होत नाही किंवा चार्ज फ्लो होत नाही त्या मटेरियलला म्हटलं जाते बॅड कंडक्टर और ॲन इन्सुलेटर. बॅड कंडक्टरलाच इन्सुलेटर म्हटलं जाते. नाव द क्वेश्चन अरायझेस, आता क्वेश्चनमध्ये जे आपल्याला विचारलेलं आहे, हाऊ डू वी डिसाईड, गुड कंडक्टर कसं डिसाईड करणार किंवा बॅड कंडक्टर कसं डिसाईड करणार तुम्ही एखादं मटेरियल दिल्यानंतर. तर गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टरमध्ये एक डिफरन्स आहे, हाय रेजिस्टिविटी, हाय रेजिस्टन्स और लो रेजिस्टन्स. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये लो रेजिस्टन्स असतो, त्यामुळे तिथे करंट फ्लो होतो. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इन्सुलेटरमध्ये रेजिस्टन्स हाय असतो, त्यामुळे त्यामधून करंट फ्लो होत नाही. तर गुड कंडक्टर ऑफ मटेरियल किंवा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशन आपल्याला या पद्धतीने करता येईल, ए मटेरियल विच हॅव व्हेरी लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स इज कॉल्ड ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ज्याचा रेजिस्टन्स लो असते. आणि याच्या अगदी अपोजिट बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इन्सुलेटरचा आहे, विच हॅज high electrical resistance is called bad conductor of electricity or a insulator. Now the second question is that iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock?
ग्राउंडवर पडलेलं एखादं आयनचं मटेरियल किंवा आयनचा तुकडा, लोखंडी तुकडा जर ग्राउंडवर पडलेला आहे आणि लोखंड जर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी जर आहे, तर तो तुकडा उचलताना आपल्याला शॉक का बरं बसत नाही, या प्रश्नाचं उत्तर इथे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शॉक कधी बसणार आहे आपल्याला, जेव्हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी या मटेरियलमधून करंट जेव्हा फ्लो होईल किंवा चार्ज जेव्हा फ्लो होईल तेव्हाच आपल्याला शॉक बसेल. तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या पद्धतीने देता येईल. वेन वी पिक अप ए पीस ऑफ आयर्न रेस्टिंग ऑन द ग्राउंड वी डोंट गेट इलेक्ट्रिक शॉक बिकॉज that piece does not carry any electric current at that time. त्यावेळी त्या मटेरियलमधून कुठल्याच प्रकारचा करंट फ्लो होत नसेल किंवा चार्ज फ्लो होत नसेल, त्यामुळे आपल्याला शॉक बसणार नाही. Then we have learned in earlier standard about static electricity. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास आपण या अगोदरच्या वर्गामध्ये केलेला आहे. वी परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट्स रिगार्डिंग निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. त्याबद्दलचे बरेचसे एक्सपेरिमेंटसुद्धा आपण या अगोदरच्या क्लासेसमध्ये पाहिलेले आहे. The reason behind the object becoming positively and negatively charged is the transfer of negatively charged particle from one object to another object. एका ऑब्जेक्टकडे दुसरा ऑब्जेक्ट जेव्हा अट्रॅक्ट होतो, त्यामध्ये असणारा चार्ज जो असतो तो कसा असतो, अपोजिट असतो. त्यामुळे ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी आल्सो स्टडीड अबाउट द इलेक्ट्रिक करंट. नाउ इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट एन इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग through the conductor or conducting wire. Flowing through the conducting wire and electric current flowing through a resistor, electromagnetic induction, electric motor and generator. या चॅप्टरमध्ये आपल्याला या पॉईंट्सचा अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरमधून इलेक्ट्रिक करंट कशा पद्धतीने फ्लो होतो, रेजिस्टरमधनं तो कशा पद्धतीने फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू ए रेजिस्टर. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं वर्किंग कसं असते. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर. इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग कशा पद्धतीचं असते किंवा कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं असते. तसंच जनरेटरचं सुद्धा वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं असते ते या चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. नाउ नेक्स्ट टॉपिक जो दिलेला आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस असा जो टॉपिक दिलेला आहे, आणि या टॉपिकमध्ये काही फिगर्स दिलेले आहे. त्या फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं सांगितलं आहे आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर क्वेश्चनची आन्सर विचारलेली आहे. What do we observe in the following picture? आता या पिक्चरमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करायला मिळते आहे त्याबद्दलची माहिती विचारलेली आहे. त्या पिक्चरमध्ये काय दिसत आहे आपल्याला. फर्स्ट पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलाय तर फर्स्ट पिक्चरमध्ये कम्प्युटर दिसतोय.
टी व्ही दिसतो आहे, लॅम्प दिसतो आहे. त्यानंतर बी सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं तर सेकंड फिगरमध्ये फॅन दिसतो आहे, इलेक्ट्रिक फॅन. आणि थर्ड फिगरमध्ये जर पाहिलं आपण, ही आहे इलेक्ट्रिक बेल. आता या तिन्ही ए, बी आणि सी तिन्ही फिगरचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड? Which effect of electric current do you find? तर फर्स्टमध्ये कुठला इफेक्ट आपल्याला इथे दिसतो आहे त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. आता इथे ज्या तिन्ही फिगर ज्या दिलेल्या आहे, ॲक्च्युली या तिन्ही फिगर जे टॉपिक आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहे याच्याशी रिलेटेड त्या फिगर्स आहे. म्हणजे इथे आपल्याला एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, हीटिंग इफेक्ट अँड मॅग्नेटिक इफेक्ट पाहायला मिळते आहे. हीटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट, then production of light, conversion of electric current into electric energy into mechanical energy. कन्वर्शन पाहायला मिळते आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये. अँड द कन्वर्शन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू साऊंड. मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्शन साऊंडमध्ये होताना पाहायला मिळतं आहे. या पद्धतीने या फिगरचं ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर फर्स्ट टॉपिक जो आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कशनसाठी दिलेला आहे, एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक करंट, एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक करंट, या टॉपिकशी डिस्कशन करायचं आहे. डिस्कशनमध्ये सुरुवातीला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा प्रोसिजर दिलेली आहे, ट्राय धिस म्हणून. नाव मटेरियल दिलेलं आहे. मटेरियलमध्ये कनेक्टिंग वायर्स, देन इलेक्ट्रिक सेल्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, व्होल्टमीटर, ॲमीटर अँड प्लग की. दिस मटेरियल आर गिवन. मटेरियल दिलेलं आहे आपल्याला इथे. कनेक्टिंग वायर्स दिलेले आहे, इलेक्ट्रिक सेल दिलेली आहे, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स दिलेला आहे, व्होल्टमीटर, ॲमीटर अँड प्लग की. या पद्धतीचं मटेरियल इथे आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामध्ये प्रोसिजर विचारलेली आहे आपल्याला. तो प्रोसिजर करायला सांगितलेली आहे. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द अकंपनिंग फिगर 4.2. After taking the component with proper values, measure the current, also measure the potential difference between the two ends A and B of the resistance. The potential at A is higher than the potential at B as the point A is connected. तर सुरुवातीला point A is connected to the positive electrode to the cell and the point B is negative electrode of the cell. आता सुरुवातीला जे म्हटलेलं आहे ते कनेक्शन करायचे आपल्याला. कनेक्शन कशा पद्धतीने करायचे आहे तर या फिगरमध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने कनेक्शन करायची आहे. जे मटेरियल गिवन आहे ते मटेरियल कनेक्ट करायचं आपल्याला. तर मटेरियल कनेक्ट करत असताना कनेक्शनची सुरुवात जी आहे ती आपण
बॅटरीपासून करत असतो. इथे जे साईन दिलेलं आहे ही आहे बॅटरी. बॅटरीला 2 टर्मिनल्स असतात. एक पॉझिटिव्ह टर्मिनल जे प्लस साईनने इंडिकेट केलेलं असते आणि दुसरं निगेटिव्ह टर्मिनल. तर कनेक्शनची सुरुवात जी आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ती नेहमी बॅटरीपासून होत असते. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रिकल वायर कनेक्ट करायचं आहे. पहा या फिगरमध्ये दिसतं आहे. हा इलेक्ट्रिकल वायर कनेक्ट होईल. हे जे साईन दिलेलं आहे इथे हे साईन आहे प्लग कीचं. याला म्हटलं जाते प्लग की. आता हा जो याच्यामध्ये जो डॉट दाखवलेला आहे याचं मिनिंग आहे दिस प्लग की इज क्लोज. आणि हा जर डॉट दिला नसेल तर ती प्लग की ओपन आहे असं म्हटलं जातं. तर हे जे साईन दिलेलं आहे हे प्लग कीचं साईन दिलेलं आहे. त्यामुळे बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल सुरुवातीला जाईल प्लग की. त्यानंतर प्लग कीचा दुसरा टर्मिनल हा रेझिस्टन्सच्या ए टर्मिनलला जॉईन केला जाईल. त्यानंतर रेझिस्टन्सचा हा जो आहे हा आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचा बी टर्मिनल या एच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला. आता एचा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे इथे हा ए आहे ॲमीटर. ॲमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲमीटरचा निगेटिव्ह टर्मिनल हा जाईल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला. या पद्धतीने कनेक्शन आहे. पहा परत पुन्हा एकदा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल जातो आहे कीला. कीचा दुसरा टर्मिनल येतो आहे रेझिस्टन्सच्या फर्स्ट टर्मिनलला म्हणजे ए पॉईंटला. त्यानंतर रेझिस्टन्सचा बी टर्मिनल जातो आहे ॲमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि ॲमीटरचा निगेटिव्ह टर्मिनल जातो आहे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला. त्यानंतर ए आणि बी या पॉईंटच्या अक्रॉसमध्ये म्हणजे या रेझिस्टन्सच्या पॅरललमध्ये आपल्याला कनेक्ट करायचं आहे व्होल्टमीटर जो व्हीने इंडिकेट केलेला आहे. तर ए टर्मिनलला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट होईल व्होल्टमीटरचा आणि बी टर्मिनलला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट होईल व्होल्टमीटरचा. या पद्धतीने कनेक्शन करायचे आहे. या पद्धतीने कनेक्शन केल्यानंतर आता समोर प्रोसिजर जी दिलेली आहे द पोटेन्शियल ॲट ए इज हायर दॅन द पोटेन्शियल ॲट बी ॲज द पॉईंट ए इज कनेक्टेड. इथे एचं पोटेन्शियल जास्त राहील बीच्या पोटेन्शियलपेक्षा. आता पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं आहे ते आपण पाहिलेलं आहे लास्ट इयरला. पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणायचं आहे आणि ते क्रिएट कसं होते किंवा कोणत्या 2 टर्मिनलमधलं ए आणि बी या टर्मिनलमधलं एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि दुसरा निगेटिव्ह टर्मिनल असतो. त्यामध्ये असणारा डिफरन्स तो त्याला म्हटलं जाते पोटेन्शियल डिफरन्स. तर ए टर्मिनलचं पोटेन्शियल हे इथे जास्त राहील कारण ए इज द पॉझिटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल असल्यामुळे इथे एचं पोटेन्शियल जास्त राहील ॲज कम्पेअर टू द बी अँड द पॉईंट बी इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ द सेल. देन इफ a charge q flow from a to b, चार्ज q या सिम्बॉलने इंडिकेट केला जातो. कॅपिटल क्यू चार्जसाठी यूज केला जातो आहे. इफ चार्ज q फ्लो थ्रू a to b, वर्क AB, वर्क VAB Q has been
डन, वर्क काय होईल, वर्क मीन्स पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाइड बाय चार्ज. फॉर्म्युला जो आहे potential difference multiplied by charge, this is the work. W, work done, is equal to potential difference V multiplied by Q, has been done on Q while going from A to B from पहा इथे या टॉपिकसाठी चॅप्टर नंबर 3 रेफर करायला सांगितलं आहे स्टँडर्ड 9चा. फ्रॉम वेअर, ज्यामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स वगैरे शिकलो आहे. पोटेन्शियल डिफरन्स काय आहे किंवा चार्ज काय आहे, चार्जसाठी कुठलं युनिट आहे, कशाने इंडिकेट केला जातो. फ्रॉम वेअर डज द एनर्जी कम टू धिस वर्क, द सोर्स of energy is the cell. The cell gives this energy through the charge Q to the resistance where work V Q. Actually AB हे डायरेक्शन इंडिकेट करत आहे. is performed if the charge Q flow through A to B in time t, that is the work is performed in time t. Then during that time the energy VQ is given to the resistor. What happened to this energy? This energy is received by the resistor and is converted into heat energy. The temperature of the resistor is increased. आता इथे चार्ज जेव्हा फ्लो होईल ए टू बीमधून तेव्हा रेजिस्टरचं काय वर्क असते, विच रेजिस्ट द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला रेजिस्ट करण्याचं काम करत असतो रेजिस्टर. त्यामुळे इथे करंट ड्रॉप होतो, त्यामुळे इथला टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. दिस एनर्जी इज रिसीव्ड बाय द रेजिस्टर अँड कन्वर्टेड इनटू heat energy. The temperature of the resistor is increase. रेजिस्टर बद्दलही माहिती आपण लास्ट इयरला अभ्यासली होती. रेजिस्टरचं डेफिनेशनच आहे विच रेजिस्ट द इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड रेजिस्टर. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर आणि काही माहिती दिलेली आहे. क्वेश्चन दिलेला आहे. इफ इन द सर्किट रेजिस्टर इज रिप्लेस बाय मोटर इन विच फॉर्म विल द एनर्जी गिवन बाय द सेल गेट ट्रान्सफॉर्म इनटू. हा टॉपिक नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पाहू.